की आजच्या विधीला काही निमित्त आहे. नित्य नैमित्तिक काम्य आणि प्रायश्चित्त असणाऱ्या कर्मापैकी हे नैमित्तिक कर्म आहे. कोणतं कर्म आहे? तर श्राद्धविधीचं कर्म आहे. गेलेल्या पितरांना 1 वर्षानंतर शास्त्र पद्धतीनं जी आदरांजली वाहिली जाते ते वर्ष श्राद्ध. तो पुण्यस्मरण सोहळा माऊलीच्या जीवनामध्ये केलेल्या कर्तृत्वाची छाप आजही लेकरांच्या अंतकरणावर उमटलेली असते. म्हणून श्रद्धेनं काढलेली आठवण म्हणजे पुण्यस्मरण. जिथं श्रद्धा असते तिथं श्राद्ध होतं, नाही तर बाकी ठिकाणी सगळा व्यापार व्यवहारच चालत असतो. श्रद्धाच्या ठिकाणं श्रद्धा असावी. जर श्रद्धा असेल तर श्राद्ध करण्याला मजा आहे, नाहीतर त्यात काही एवढा रस राहत नाही. जे करतंय म्हणून करायचं नाही, तर माझा उपजत भाव आईच्या प्रित्यर्थ आईच्या अंतकरणाशी जळलेला आहे. मला तिच्याशिवाय करमत नाही नव्हे, मला श्वास जिनं दिलाय तिच्यासाठी माझं मन आज घुटमळतं. हा अंतकरणात ज्यावेळेस भाव असेल ना त्यावेळेस खरं श्राद्ध होतं. आणि म्हणून श्राद्ध हे श्रद्धेनं केलं जातं मायबाप. म्हणून ही श्राद्धाच्या पाठीमागं असणारी श्रद्धा. आमच्या काळे परिवारातील एक आदर्श माता, प्रातस्मरणीय अथांग सागराचं ममत्व, वात्सल्याची छाया, ममतेचा सागर, नितांत श्रद्धा आणि प्रेम जिने या कुटुंबावरती केलं. वयाच्या 75 वर्ष जी आनंदाने या घराचं घरपण सांभाळण्यासाठी जगली. मालकाच्या पाठीमागं 12-13 वर्ष या संसारासाठी आई झाली आणि बापही झाली. असे आदरणीय कैलासवासी प्रातस्मरणीय सुभद्राबाई जयसिंगराव काळे उर्फ काकी. कारखेलचं भापकर परिवाराचं माहेरपण सोडलं आणि काळे परिवाराची आदर्श सून, आदर्श सासू, आदर्श आई, आदर्श आजी अशी 3-4 पिढ्या आईनं पाहिल्या. आनंदाचं वैभवाची शिदोरी लेकरांच्या हातामध्ये ठेवून अनंताच्या प्रवासाला गेल्या वर्षी याच दिवशी आईनं शेवटचा श्वास सोडला. पुढच्या प्रवासाला निघाले. अनंत अशा आठवणी आईच्या बरोबर दडलेल्या असतात, लपलेल्या असतात. अशा हजारो आठवणी असतात. पण अभंगाच्या अनुषंगानं काही आई आणि संतांचं साम्य सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. ती आई शब्दांच्या मर्यादेच्या पलीकडे जिच्या आयुष्याची छाप असते ती आई असते. म्हणून समुद्राचा अनुभव येतो, लाटांचा खळखळाट ऐकायला येतो. पेसाळलेल्या समुद्र किराणी आनंदाचा विहार घेता येतो. पण कोणीच विचारलं ना पाणी किती होतं, तर पाणी जसं मोजता येत नाही ना तसं आईचं ममत्व मोजता येत नाही. आयुष्यभर तिचा अनुभव आहे. म्हणून ममत्व मोजण्याचा प्रयत्न करायचा नाही, तर ममत्व हा अनुभवाचा विषय, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत आई तुझ्याशिवाय मला देवाकडे जाण्यात सुद्धा रस नाही ग. एवढं नितांत प्रेम मी तिच्यावरती केलं. आणि तिला आज 1 वर्ष पूर्ण होत आहेत. पाठीमाग आदरणीय जयसिंगराव काळे 2013 साली त्यांचं जाणं झालं. तत्पश्चात त्यांच्या पाठीमाग प्रकाश जयसिंगराव काळे मुलगा, सौभाग्यवती छाया शहाजीराव तोरणमल, सौभाग्यवती स्वातीताई ज्ञानदेव तावरे 2 मुली, सौभाग्यवती राणी प्रकाश काळे सुनबाई, विक्रम प्रकाश काळे नातू आणि वैष्णवी प्रकाश काळे नाथ. असा असणारा काळे परिवार, करपडी गाव, करपडी पंचकृषी या परिवारावर नितांत प्रेम करणारे सर्व काळे परिवार असतील, सर्व नातलग असतील, पंचकृषीतील सर्व मित्र परिवार असतील, नात्याच्या संबंधाचे, ऋणानुबंधाचे, मित्रत्वाच्या, दोस्तीच्या परिवारानं आलेले सर्व मान्यवर वृंद, मी या परिवारावरती प्रेम करणारे सर्वच मान्यवर मंडळी, ज्या भूमीमध्ये बाबांनी जन्म घेतला, आईंनी जन्म घेतला, त्या भूमीच्या उपकारामधून उतराई होण्याचा आयुष्यभर यथासांग या आईनं प्रयत्न केला. आमचे आदरणीय मामा एंडी भाऊ मोरे असतील, त्यांचा संपूर्ण परिवार, कारण मामांचं जवळजवळ काळे परिवारातील बाबांचं आयुष्य 30 वर्ष आयुष्य एंडी भाऊंच्या तिकडे गेलं. त्याच्याबरोबर आईंनाही जीवन व्यतीत केलं. अपार कष्ट जीवनामध्ये करून आनंदाचा घास पाठीमाग लेकरांना ठेवून जाणारी ही आई. ह्या आठवणीत चिठ्ठी न कोई संदेश
जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए. चिठ्ठी नाही, निरोप नाही, बातमी नाही. अचानक रक्तदाब येतो, उच्च रक्तदाब येतो, अटॅक येतो आणि माणसाचं जाणं होतं. क्या जीवन की पकड़ियां हाथों में लिया खाने को ग्रास. कोणती आशा आहे, कोणती अपेक्षा आहे? हातात घेतलेला घास जर तुम्ही तोंडापर्यंत नेऊ शकत नाही तर कोणत्या अपेक्षेनं जगायचं? साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. काय भरोसा आहे? आणि बेभरवशाच्या या जीवनामध्ये 75 वर्ष आई जगली. प्रकाश दादा असेल, सुनबाई असतील, अत्यंत प्रेम आईवरती केलं, वडिलांवरती केलं. कारण जाण असल्याशिवाय प्रेम नसतो. आपल्या आईबापांना बरंच वर्ष लोकांच्या दारामध्ये कामं केली, चाकरी केली, सेवा केली आणि म्हणून वार्धक्याच्या क्षणाला, शेवटच्या क्षणाला त्या आई वडिलांना आपण साथ दिली पाहिजे. ही प्रकाश दादाची भूमिका. आणि म्हणून आमचे राजेभाऊ असतील, त्यांनी विनंती केली, महाराज तारीख घ्या. सर्व ऋणानुबंधाची नातेवाईक, पाहुणे मंडळी, माझ्या वडिलांच्या अंतकरणावर एवढं ज्यांनी माझ्यावर प्रेम केले, आज सगळे ते पुढे आहेत. माझ्या भागाचं वैभव, सगळे टाळकरी वृंद, माझ्या या परमार्थाच्या जिजाबाई, सईबाई सारख्या लेकी असतील, आमचा दादा असेल, पेटी मास्तर असतील, पखवाजा असेल, गोड असे विनेकरी बाबा असतील, हे सातही साहे व परमार्थाला. आज अशा आईच्या आठवणींना उजाळा द्यायचा, उजळवायचे. इथं नवं काय घ्यायचं नाही, आहे तेच, पण त्याला उजळायचे. सोनच असतं पण काही क्षणासाठी, काही तिथीसाठी, काही उत्सवासाठी त्याला उजळून आणतात, मोडून नाही आणायचं. मोडलं की तीनदा मोडलं की चौथ्यांदा ते सोनाराचं होतं. इथं मोडायचं नाही तर इथं उजळायचं. उजळवलं की पुन्हा ते लकलकीत होतं, उजळवलं की पुन्हा भूतकाळाचा मागोवा घेता येतो, उजळवलं की पुन्हा नव्यासारखं निर्मळ होतं. आईचं चरित्र आज उजळवायचे, वडिलांचं चरित्र आज उजळवायचंय. कारण जीवनात सगळी मिळतील व कळवळा करणारी सगळी मिळतील, आणि ज्याच्या हातात माईक आहे ना, त्यांचं तर काय सांगूच नका. ते कुणाला आपलं म्हणायचं, कुणाला परक म्हणायचं, हे त्याच्या हातात आहे. हो, ते तर माझं माझं म्हणतीलच व, पण जगाच्या पाठीवर कळवळा जर कोण करत असन तर आईशिवाय कळवळा नाही. ऐसे कळवळ्याचे झाले, ऐसे कळवळ्याचे झाले, ऐसे कळवळ्याचे झाले, ऐसे कळवळ्याचे ते करेला करेला भावेन प्रीती. बाकी जगात कळवळा म्हणून कोणाकडे नाही हो.
एवढं ममत्वानं एवढं प्रेमानं जगातलं पहिलं आणि शेवटचं न्यायालय की चांगल्याही लेकरांना आणि वाईट लेकरांना सुद्धा न्याय देतो. कोणालाच दूषण नाही, कोणालाच अवेअर करीत नाही. म्हणून आई हे पात्र असंय की देवाच्या बाबतीत वापरलं तरी चालतं, संतांच्या बाबतीत आई ही उपमा वापरली तरी चालते, नद्यांच्या बाबतीत जरी उपमा वापरली तरी चालते. तिची उपमा अख्ख्या जगाला, पण अख्ख्या जगातली कुठलीच उपमा तिला देता येत नाही. विठ्ठल देवाला सुद्धा उपमा आईची चालते. लेकराची सेवा केलीस तू आई, कस भांग फेडू कस होऊ उत्तराई. विठ्ठला माय बाप. जगाच्या मालकाला सुद्धा आई म्हणून हाक मारता येते. एवढंच काय, अख्ख्या जगाला तीर्थदायिनी असणाऱ्या नदीला सुद्धा आई म्हणून हाक मारता येते. ये ग विठ्ठाबाई माझ्या पंढरीचे आई, भीमाने चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. ये ग तिची उपमा सगळ्याला, आईला कोणाची उपमा आहे. आई म्हणू मी कोणा, आईचा हाक मारी ती हाक कुणी कानी मज ये शोक करी. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. म्हणून देवावरती भक्ताचं किती प्रेम आहे हे दाखवताना सुद्धा नामदेवराया सारख्यानं म्हणावं, जेवढं लेकराचं वर आईचं प्रेम आहे तेवढे प्रेम आहे. किती प्रेम देवावर तुम्ही करता हे सांगताना संतांनी सांगावं, जेवढं आईचं प्रेम लेकरावर असतं तेवढं आमचं प्रेम आहे. हे नातं त्रिकालाबाधी सत्य आभादिते नव्हे, इतिहास बदलेल पण आईचं मुलावरचं प्रेम कधी कमी होणार नाही. नामदेवरायानं सांगावं, प्रभाती चारी यासी जाय पक्षिणे, प्रभाती चारी यासी जाय पक्षिणे, प्रभाती चारी पिलू वाट पाहे उपवासी, पक्षिणी प्रभाते चारी आशी जाय. असं प्रेम देवा तैसे माझे मन करी हो तुझी आस. आई लेकराबद्दल इतकी अपेक्षा धरीत असते, आस करीत असते. आज तो क्षण नाही. आज वाटतं असावी हो का, जोपर्यंत परिस्थितीने गांजली होती तोपर्यंत आयुष्यभर हातातलं खुरपं निघालं नाही, हातातला विळा निघाला नाही. अपार परिश्रम केलं, कष्ट गाळलं, रक्त सांडलं, घाम सांडला, डोळ्यातलं पाणी सांडलं. आणि म्हणून बरीचशी भूमी आईच्या नेत्रानं ओली झाली असेल, म्हणून आज वाटतं ती असायला पाहिजे होती. हे
प्रत्येकाची अपेक्षा, पण तसं घडत नाही. आचार्यांना जरा सांग, तसं घडत नाही हो. तसा क्षण येत नाही. नव्या आयुष्यात ज्याचा विचार केलेला असतो ना, तसा विचार येतोच असं काही नाही हो. खाया पियाचा दिवस असताना कोणाच्या घरात कॉमन विषय हा, खाण्याच्या दिवसामधली माणसं कमी कमी होत जातात आणि माणसं कष्टाला होती तर खाया वेळ मिळत नव्हतो, खाया वेळ मिळत नव्हता. कधी बघा तुम्ही, किती गरीब बैल असू द्या, वेशीत आल्यानंतर अंगा ओढायला सुरुवात करते. किती गाव गरीबाचं असू द्या, किती गाव गरीबाचं, यात्रेच्या काळामध्ये कायम ते भांडणं काढणार. किती पोरं गरीब असू द्या, नौका पाहून आला की येडेवानी करणार. आणि किती बायको साधी भोळी असू द्या, बिचारी माहेर आलं की भांडण काढणार. हे ठरलेलं आहे. छत्री नाही घेऊन गेलं तर नक्की रानात आपण भिजणार, पाऊस येणार. देशमुख साहेब, छत्री घेऊन गेल्यावर टिपका नाही पावसाचा, नाही टिपका. आपण आंघोळीला बसलं की कायम फोन येणार. सगळ्या डोक्याला फेस लावलेला, तोंडाला सगळा फेस, आणि मग ती फेस पुसून पळत जाऊन फोन घ्यावा तर फोन कट, फोनच लागाना. परत अंगाला साबण लावली, आंघोळ गेलं की माग फोन, पळत जाऊन घ्यावा, फोनच लागाना. म्हणलं मग आंघोळ केल्यावर घेता येईल. मग आंघोळ केल्यावर घेतला फोन. म्हणलं काय काम होतं? म्हणले काय नाही, तारीख द्यायची होती. म्हणलं कोणची लिहून घ्यायची? नाही म्हणले दिली आता. काय एवढा दम होता का? नव्हता. म्हणलं लय अर्जंट होती काय? नाही म्हणले 2-3 महिने टाइम होता. अहो गडबड कशासाठी? मग मेळ होत नाही. असंच आयुष्याच आहे, नाही मेळ बसत. परिस्थितीचे चटके सहन केले, त्यावेळेस नीटनीटकी भाकरी मिळत नव्हती, आणि आता उत्तम भोग समोर आहेत, आज भाकरी खाणारच माणसं निघून गेली. जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे. अरे जात्यावर दळायची माय, तर अख्ख्या घराला भाकर घालायची हो, अख्ख्या घराला. आज प्रत्येकाच्या घरी कोपऱ्यात जाती तशीच येतं, कोणी त्याला हात लावित नाही. त्या जात्याला नंबर लागतो गहना बांगड्याच्या टायमाला, त्याच्यावर कोणी बघत नाही त्याच्याकडं काय. अरे आयुष्य गेलं आईचं जात्यावरची गाणी म्हणण्यात, जात्यावर दळण दळण्यात. आज कोणी नाही राहिलं मायबाप. काटवटीत पहिली आई जात्याच्या पिठाची भाकर करायची, तर गोल भाकरी फुगायची, आणि अशा फुगलेल्या भाकरीमध्ये मीठ मिरची कांदा कोशिंबीर आणि तेल जर टाकलं तर बारामतीच्या डॉमिनोज पिझ्झाच्या बापाला आईनं केलेली भाकरी कधीच नाही ऐकली हो, नाही ऐकली. आता भाकरी कुठं फुगती हो? आता भाकरी करणारी फुगती का? ती काटवट नाही, आता तो विचार नाही, काटवटच नाही कुणाच्या घरी. सगळ्याच्या घरी परात येतं. अगदी डीजे वाल्याने सुद्धा तीच परात घेतली बरं का. दोन्ही पायाचा अंगठा आतमध्ये येत, आता परत येतो. रोज गडी माती खात्यात हुस करीत नाही चेअरमन, रोज आहे का? तो काळ बदलला, ती वेळ बदलली, घटिका बदलली, सहनशीलता समजून गेली. म्हणून आयुष्यभर कष्टानं नितांत झिजणारी आई चंदनासारखी झिजली, आणि एक दिवस काळाच्या पडद्याआड गेली. हेच आयुष्यात व्हायचे प्रत्येकाचं. आणि म्हणून देवा अपार श्रद्धेनं तुझ्याविषयी आस्था अंतकरणात बाळगली. फक्त एक अपेक्षा आहे देवा, ज्या दिवशी मी तुला हाक मारील त्या दिवशी तू माझ्यासाठी यावं. म्हणून ज्या आईनं एवढं गोड चरित्र सांभाळून, एवढं उत्तम गुण ऐश्वर्यानं हा कुटुंब मोठं करण्याचा प्रयत्न केला, तिच्या अंतकरणाचा ठाव आहे देवा. आज जात असताना माझा शेवट गोड झाल्यासारखं वाटतं. अभंगाच्या शेवट तो भला, शेवट तो भला, भला
शेवट तो भला माझा बहु गोड झाला. गोड शेवट झाला, आनंदानं जातो. आज शेवट गोड व्हायला सुद्धा भाग्य लागतो, भाग्य लागतं. असा गोड शेवट झाल्यानंतर समाधान वाटतं, प्रेम वाटतं. देवा, जे काही केलं ते संसाराला मंदिर म्हणून केलं, मंदिर म्हणून. म्हणून आई वडील या मंदिराचे थोर असे पुजारी असतात. घरात आणि मंदिरात ज्याला फरक कळाला त्याला देव मला वाटतं नाही कळाला, पण घराला ज्यानं मंदिर म्हटलं त्याला देव कळाला. काहींनी मंदिराची घरं केली, तो विषय वेगळा आहे. घराचं मंदिर करणारा मोठा. मंदिराची घरं तर सगळीच करतात. कोट्यवधी अब्जावधी रुपयांची माया काय काय यांनी जमवली, आणि घराचं मंदिर करणारी आई. मंगलता, दिव्यता आणि रम्यता हे मंदिराचे तीनही गुण जिनं कुटुंबात आणली ती आई बर का. जुन्या काळात फार गोड गीतं असायची, फार गोड. ज्यांना अंतकरणाचा ठाव घेतला ना, अशी गाणी होती. ती अगतिक शोषिक कष्टाळू परिश्रम करणाऱ्या आईचं वर्णन एका गीतकारानं केलं. खांद्याला खांदा लावून तुझा फाटका संसार मी सांधला, खऱ्या अर्थानं मी पुरुषार्थाची मालकीन झाली. मी रात टाकली, मी कात टाकली, मी मोडक्या संसाराची बैलाज राखिली. मी रात टाकली, मी कात टाकली. लाज राखणारे होते हो, लाज काढणाऱ्या नव्हत्या. आज सगळी एकमेकांच्या लाजा काढीत, लाजा राखणारे होते आया हो. म्हणून आदर्श संसार होता, म्हणून आदर्शात होती. आज कोण नाही एवढं, कोण नाही राहिलं या जगाच्या पाठीवर. आज सगळं वातावरण बदललं. आज भयानक आणि भीषण परिस्थिती. आज लय सांगण्यासारखं महाराष्ट्रात या काही राहिलं नाही, काही राहिलं नाही माईबाप. महाराष्ट्रातच नाही, या भूमीत आपण ज्या भरतखंडात राहतो त्या भूमीमध्ये चांगलं काय उगवण्याचे आज राहिलं नाही काय. हो, काश्मीरला फिरायला गेलेले 28 जणांना काळाच्या आड पडद्या जावं लागलं. त्यातले 6 लोक महाराष्ट्रातले, 6 लोक जावं लागलं. अरे, ज्याच्या हाताचं हळकुंडन काकान सुटलं नव्हतं, भरलेला चुडा घेऊन जी मालका बरोबर फिरायला गेली होती, तिसऱ्या दिवशी मालकाचा गोळ्या झाडून हत्या होते, वध होते. काय विचार करायचं होते. सगळेजण वेगवेगळ्या दिशेनं फिरतायत, पण मानवता वाचली पाहिजे हे कोणीच सांगणार. दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई, काहे को दुनिया बनाई तूने. का बनवले असं? कोणी मानवासाठी विचार कर ना, कोणी करना. सगळ्याला आपापला स्वार्थ पडलाय. निवडणुका पडलेत, हवा 28 लोक गेली, यंत्रणा कुठे गेली? ती यंत्रणा गुतल्या सगळ्या पक्ष प्रवेशामध्ये, यंत्रणा गुतल्या सगळ्या प्रचार सभेमध्ये. माणसं वाचवायला कोण धावणार मायबाप? वाचली पाहिजेत आणि वाचवली पाहिजेत. फार जवळ आला. अल्पायुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय. पुढे बालत्व पिडा रोग क्षय काय, भजनासी उरले ते पाहेगा. जो तो आपापल्या धर्माचा झेंडा घेऊन एकमेकांच्या पुढे धावतोय. रक्ताच्या थरळ्यात माणसं पडली, पण कोणाचा कोणाला विचार नाही. पण मानवतेच्या बाबतीत एकाच्या मुखातून शब्द निघाना याची मात्र लाज वाटते. खरंच लाज वाटते. तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बने. माणूस बनण्यासाठी कोणीच प्रयत्नशील नाही. ती माणूस बनवलं रे लेकरांना आईनं, माणूस बनवलं लेकरांना बापाने. अख्खं आयुष्यभर कष्ट केलं आणि तुमच्या हातात अख्ख्या आयुष्याचा सार नेऊन दिला, अख्ख्या आयुष्याचा. म्हणून जाता जाता आईचं अंतकरण म्हणू शकतं, अरे वा शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा
गोड शेवट झाला राजा. हो, लेकरं चांगली निघाली, लेकी चांगल्या निघाल्या, सगळ्यांचा विचार आहे म्हणून संसारामधला गुण सांगितला, विचारानं राहा. बाकी परमार्थाचा गुण जसा बघते तसा संसाराचा गुणही विचारानं राहा. विचार टिकवला की संसार सफल. आजी संसार सफल झाला की माय. विचार टिकवा, नाही तर मग आमच्या सारख्यांचा अख्खा हरिपाठ पाठ आहे आणि 10 वर्ष झालं बहिणीच्या दारात गेलो नाही. काय त्या संसाराला करतो, काय या संसारात राहून आदर्श काय टिकवायचं. म्हणून तेही तुम्ही आम्ही केलं पाहिजेत. मायबाप फार गोड आम्हाला धडा होता एक शाळेमध्ये. कितवीला होता हे मला आठवत नाही, पण फार गोड होता. श्रीमंत परिस्थिती होती भावाच्या घरची, श्रीमंत. आणि श्रीमंतीच्या जोरावर त्यानं गरीबाला दिलेल्या बहिणीला अंतर दिलं आणि गरीबाच्या बहिणीला त्यानं कधीच बोलवलं नाही. रोज लोकांच्या बांधाला जाणारी बहीण लोकांचं कांद काटायची, खुरपान करायची, ऊस खुरपायची, पण भावाच्या दारातला कधीच निरोप नाही. हो, 10-11 वर्ष झालं बहिणीची पोरं 5वी 6वी 7वीला गेली. त्यावेळेस भावाच्या पोरीचं लगीन ठरलं आणि भावानं अख्ख्या पंचकृषीत सगळ्याला पत्रिका वाटल्या. गावाच्या जवळच दिलेल्या बहिणीच्या गावात घरोघर पत्रिका, पण बहिणीच्या घरी पत्रिका नाही. शेजारणीनं एक युक्ती केली. 10 वर्ष झालं बहीण भाऊ बोलत नाहीत. वरचं कव्हर काढलं पत्रिकेचं आणि पत्रिकेवर नाव टाकलं आणि सांगितलं, ग तू घरी नव्हती, तुझ्या दाराला कुलूप होतं, भावाची पोरं पत्रिका घेऊन आलती, माझ्या घरी दिली पत्रिका. आनंद झाला बहिणीला. कधी 10 वर्षात अब्रूची लक्तर झाली गरिबीनं. पायात मोडला काटा तर काढायला वेळ मिळाला नाही. पण आज भावाचा निरोप आला. आनंदानं मोहरून गेली आहे. हीच कपडे धुतली, लेकरांना अंगावर चढवली, 3-4 कोसाचं माहेर चालत चालत गेली अक्षयच्या टायमाला. पण बहीण पाहिली आणि भावानं जो मान वळवली. परण्या जाऊस तर अक्षता मिळेपर्यंत नाही. शेवटी एका कोपऱ्यामध्ये बहिणीला घेतलं. म्हणलं, माझे एवढे मोठमोठाले पाहुणे आलेत, कशाला माझी इज्जत घालवायला तू आली असन. आता तू अक्षता टाक, पण कमीत कमी संघ आणलेली लेकर तरी एका खोलीत कोंड. दोन्ही पोरं खोलीमध्ये कोंडली, अक्षता टाकला. खिडकीतून पोरं येचरायची, आई बुंदी कधी ग, आई भात कधी ग मिळन. लेकरांना जेवून घालता दोन्ही लेकर हातामध्ये घेतली. अक्षता टाकून जी बहीण मान खाली घालून निघाली. पुन्हा भावाच्या दारात उंबरा ओलांडला नाही. पण काळाची परिस्थिती बदलते, काळ बदलत जातो. कारण पूर्वेचा सूर्य पश्चिमेला मावळतो. त्याला रोज जन्म मरण आहे, तर परिस्थितीला का नसेल. पुढच्या काळामध्ये लेकर एवढं नाव कमवतेत, एवढं नाव कमवतेत. क्लास 1 अधिकारी होते. अरे ज्या जागेवरती छप्पर शेकराय पाचोट मिळत नव्हतं, त्या जागेवर आज 3 मजली बिल्डिंग बहिणीची उभा राहिली. आणि मग भावाला भाऊबीजी दिवशी आठवण आली. तोच भाऊ त्या बहिणीला बोलवायला गेला. अरे असंच आहे आयुष्यात. पहिल्या काळामध्ये आम्ही शाळेत असताना ना, कुणाच्या लग्नाला जायचो महाराज, कुणाच्या बी आनंद असायचा त्या लग्नाला. आता त्या बुंदीकडे कुणी बघना, बी त्या जिलबीकडं बघना. पहिल्या काळात आम्ही लग्नाला गेलो ना, किती वराडातली माणसं खवळायची आम्हाला. ही कुणी पोरटी लावल्यात, मोठी माणसं लावायची. कवा आम्ही कुणाचा रुकवत घरी येऊन दिला नाही, सुख्या झाले नाही येऊन दिला. आज जी माणसं त्या काळी शिव्या देत होती, तीच माणसं आशीर्वादासाठी नाव टाकतात. महाराज उशीर होऊन द्या, पण आशीर्वादाला माझ्या लग्नात या. हो, काळ बदलतो. दोन्ही मुलं क्लास 1 अधिकारी झाली. 3 मजली बिल्डिंग बहिणीची गावाच्या शेजारच्या गावात उभा राहिली. भावाला कळवलं आणि भावानं भाऊबीजीला मोठ्या वसंडीच्या बैलाची बैलगाडी पाठवली. बहिणीला आणायला आला. गोडधोड जेवण केलं. पण बहिणीनं काय केलं, कानातली 3 तोळ्याची फुलं काढली, पाटावर ठेवली. 1.5 तोळ्याची नट काढली, पातावर ठेवली. आणि सगळ्यांना पोळीचा, करंजाचा, भज्याचा, कुरडाईचा नैवेद्य वाढला. भाऊ म्हणतो, ताई असं का ग करते. ताई म्हणले, अरे हे आमंत्रण मला कुठे, हे माझ्या गळ्यातल्या सोन्याला आमंत्रण आहे. म्हणून परिस्थिती प्रत्येकाची बदलते. मंदिरात जसं प्रार्थनेला किंमत आहे, तसं संसारामध्ये प्रेमाला किंमत आहे.